गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण इयत्ता 6वी या भूगोल या विषयातील आपण अभ्यास करतो. इयत्ता 6वीचा भूगोलाचा पाठ क्रमांक 4 हवा आणि हवामान. आपण हवा आणि हवामान या पाठाचा सविस्तरपणे अभ्यास करतोय. यामध्ये हवा म्हणजे काय, हवे म्हणजे हवेचे प्रकार किंवा हवेचे अंगे सुद्धा अभ्यासणार आहोत. या ठिकाणी आपल्याला एक टेबल दिलेला आहे. त्या टेबलमध्ये काही तुम्हाला दिलेल्या माहितीवरून प्रश्न विचारलेले आहेत. भारतातील पुढील ठिकाणी 10 जून या दिवशी वातावरणाची पुढील स्थिती आहे. त्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आता या ठिकाणी भारतातील प्रमुख 3 ठिकाणची माहिती दिलेली आहे. एकाच तारखेची एकाच वेळेची माहिती दिली आणि त्यावरून आपल्याला काही प्रश्न विचारले. पहिला आहे कोची म्हणजेच केरळचं, दुपारी 12:30 म्हणजेच 12:30. वातावरण कसं आहे म्हणजेच हवा कशी आहे, ढगाळ. 2 भोपाळ मध्य प्रदेश 12:30 कडक ऊन पडले आहे. 3 मसुरी उत्तराखंड दुपारी 12:30 थंड हवा आणि बेताचे ऊन आहे. मग तिन्ही ठिकाणी एकाच दिवशी एकाच वेळेला असं वेगवेगळं हवेचं प्रमाण आहे किंवा हवेमधला बदल आहे. तर या ठिकाणी आपल्याला त्यावर आधारित प्रश्न विचारले. कोणत्या ठिकाणचे वाळत घातलेले कपडे लवकर वाळतील आणि का वाळतील ते आपल्याला कारण सांगायचे. तुम्ही सांगा आता कोणत्या ठिकाणचे कपडे लवकर वाळतील, त्यानंतर कोणत्या ठिकाणी कपडे उशिरा वाळतील आणि का वाळतील. कोणत्या ठिकाणचे कपडे उशिरा वाळतील आणि ते का उशिरा वाळणार. तिसरं आहे या ठिकाणांच्या वातावरणाची स्थिती नेहमी अशीच राहील का की त्यात बदल होईल. आता आपण या प्रश्नांची उत्तरे पण पाहूयात. वरील प्रत्येक ठिकाणी 10 जून या दिवशी हवेची स्थिती आहे आणि कोचीला ढगाळ हवा आहे म्हणजे सूर्यप्रकाश नाही आणि पावसाळा नुकताच सुरू झाला आहे. त्यामुळे हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक असते म्हणून कपडे लवकर वाळणार नाहीत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता सध्या वातावरण पावसाळ्याचं आहे, पाऊस पडतोय आणि एखाद्या दिवशी जर आपल्याकडे पण ऊन पडलं नाही आणि वातावरण ढगाळ असलं तर आपले सुद्धा कपडे वाळत नाहीत. पण ज्या दिवशी कडक ऊन असतं त्या दिवशी आपले दुपारपर्यंत कपडे वाळलेले असतात. किंवा पाऊस नसला आणि नुसतं थंड हवा सुटलेली असली आणि ऊन नसेल किंवा थोडंसंच ऊन असेल तरी सुद्धा आपले कपडे लवकर वाळतात का, तर नाही. म्हणजे हा एक जनरल प्रश्न आहे. हा आपण सतत अनुभवत असतो. फक्त हे वेगवेगळ्या ठिकाणचं दिले. आपल्याला पण दररोज असंच वातावरण असतं का रे, नाही. कधी ऊन असतं, कधी पाऊस पडतो, कधी थंड हवामान असतं. त्याप्रमाणे आपण कार्य करत असतो. नेक्स्ट भोपाळला कडक ऊन आहे त्यामुळं काय होणार आहे, ओल्या कपड्यातील पाण्याचे बाष्प पटकन निघून जातील आणि कपडे पटकन वाळतील. आणि मसुरीला काय आहे, कर्कवृत्ताच्या उत्तरेस असल्याने तेथे सूर्याची उष्णता कमी पडते आणि पर्वतीय प्रदेशामुळे हवा कशी आहे, थंड हवा आहे. त्यामुळे कपडे वाळण्यास वेळ लागेल. वातावरणातील उष्णता, बाष्प तसेच वाहत्या वाऱ्याने देखील कपडे लवकर वाळतात. वातावरणाच्या स्थितीत याप्रमाणे सतत बदल होत असतात. वातावरणातील बदल आपण नेहमी अनुभवत असतो. आता आपण सुद्धा सर्वजण हे बदल अनुभवत आहोत, हे सगळ्यांना माहिती आहे. रोज आपण हे बदल अनुभवतोय. आपण जरी वेगवेगळ्या ठिकाणी जात नसलो तरी आपण एका ठिकाणी बसून हे बदल सध्या अनुभवत आहोत. कारण कधी पाऊस येतोय, कधी दुपारूनच पाऊस येतो, कधी सकाळीच येतो. कधी कधी आपण बघा इथं बसलेलो असतो आणि गावाला सांगतात की खूप पाऊस चालू आहे किंवा इथं पाऊस असतो आणि गावाला नसतो. म्हणजेच हे सगळे बदल आपल्याला अनुभवायला मिळतं आहेत आणि हे घडत असतात. आता इथं तुम्हाला काही प्रश्न विचारलेत. परत तुमच्या परिसरातील कालच्या किंवा आजच्या हवेशी पुढीलपैकी कोणते तुम्हाला साम्य आढळून येईल. म्हणजेच तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला कोणता बदल हवेमध्ये अनुभवला. काही बदल दिले तिथं. बदल काय आहेत, सकाळी थंडी होती म्हणजेच तुम्ही ज्या ठिकाणी आहे तिथे सकाळी थंडी होती का, असेल तर हो, नसेल तर नाही. नेक्स्ट दुपारी कडक ऊन होते, दुपारी अचानक पाऊस आला, पहाटे गारगार वारा सुटला, संध्याकाळी ढग जमा झाले होते, रात्री फार चांदणे पडले होते आणि वाऱ्याची झुळूक सुद्धा होती. म्हणजेच आपण ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणी असे वेगवेगळे बदल अनुभवायला मिळतात आणि हे बदल तुम्हाला स्वतःच्या भाषेमध्ये मांडायचे आहेत किंवा सांगायचे आहेत. आता लहानपणापासूनच तुम्ही उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या 3 ऋतूंबद्दल ऐकलेलं आहे. आपण शिकलेलो आहोत. मुख्य ऋतू किती आहेत, 3. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. हे 3 ऋतू प्रत्येकी 4 महिन्याचे असतात. म्हणजेच जानेवारी ते डिसेंबर या 12 महिन्यामध्ये 4 महिन्याचे हे 3 ऋतू असतात. म्हणजेच
जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हा पावसाळा असतो. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे हा उन्हाळा असतो. अशा प्रकारचे हे 3 मुख्य ऋतू असतात. हे आपल्याला माहिती आहे. पाऊस पडत असेल त्यावेळी आपण काय करतो, कोणते कपडे घालतो? आता पावसाळ्यामध्ये हे सगळ्यांना माहिती आहे, पावसाळा सध्या चालू आहे, तर तुम्ही कुठले कपडे वापरता? समजा बाहेर पाऊस पडतोय आणि तुम्हाला बाहेर खेळायला जायचं आहे किंवा बाहेर भाजी आणायला जायचं आहे किंवा दुकानला जायचं, तर तुम्ही काय करता? छत्री घेता, नसेल तर रेनकोट घालता, हे की नाही? म्हणजेच आपण पावसाळ्यामध्ये छत्री, रेनकोट यांचा वापर करतो. तसंच हिवाळ्यामध्ये काय करतो? किंवा लोकरीचे कपडे केव्हा घालतो आपण? जेव्हा खूप थंडी असते तेव्हा किंवा हिवाळ्यामध्ये. आपण हिवाळ्यात लोकरीचे किंवा उबदार कपडे घालतो, मफलर घालतो, जर्किंग घालतो. तसंच सुती किंवा तलम कपडे आपण केव्हा वापरतो? जेव्हा कडक ऊन असते, म्हणजेच उन्हाळा असतो, ज्यामुळे आपल्याला काय होतं, खूप गरम होतं, म्हणून आपण काय करतो? सुती कपडे वापरतो. हे सर्वांना माहिती आहे. आता तुमच्या असं लक्षात येईल की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विशिष्ट ऋतूचा एक कालावधी आहे. सर्वसाधारणपणे वर्षाच्या त्या कालखंडात आपण हे ऋतू अनुभवत असतो. म्हणजेच हे वर्षाच्या एका वर्षामध्ये आपण हे 3ही ऋतू अनुभवत असतो. हवामानशास्त्रात एखाद्या प्रदेशातील हवेचे अनेक वर्ष निरीक्षण करतात आणि या अभ्यासातून त्या प्रदेशातील हवेची सरासरी स्थिती निश्चित केली जाते. म्हणजेच हवामानाच्या शास्त्रामध्ये काय केलं जातं? एखाद्या वर्षामध्ये एखाद्या प्रदेशातील हवामानाचा काय केला जातो? अभ्यास केला जातो आणि त्यानुसार त्या वर्षात तेथील हवेचं निरीक्षण केलं जातं आणि त्यातून अभ्यासातून आपल्याला त्याच्या हवेची सरासरी स्थिती काय आहे, म्हणजेच हवा कशी आहे, थंड आहे, उष्ण आहे की ढगाळ आहे, हे सुद्धा आपल्याला समजतं. हवेची अशी दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजेच त्या प्रदेशाचे हवामान. म्हणजेच हवेची अशी सरासरी जी स्थिती आहे त्यालाच काय म्हणायचं आहे आपण? हवामान. उदाहरणार्थ, हवामान शीत आहे, कोरडं आहे, उष्ण आहे, दमट आहे किंवा उष्ण व कोरडे आहे असे सुद्धा सांगता येते. हवेमध्ये तापमान, वारे, आर्द्रता इत्यादीमुळे वारंवार बदल घडत असतात. आता हवेमध्ये वारं, तापमान आणि आर्द्रता यामुळे काय होत असतात? नेहमी बदल घडत असतात. ही सर्व हवेची मुख्य अंगे आहेत आणि यांनाच हवेची मुख्य अंगे असे सुद्धा म्हणतात आणि त्यांचा आपल्या दैनंदिन व्यवहारात व जीवनशैलीवर परिणाम होत असतो. म्हणजे जशी हवा असेल, जसं हवामान असेल तसं आपण वापरत किंवा वावरत असतो. म्हणजेच थंडी वाजत असेल तर आपण काय करतो? उबदार कपडे घालतो का? सुती कपडे घालतो का? पॉलिस्टर घालतो? नाही. किंवा पाऊस पडत असेल तर आपण विना छत्री, रेनकोट घेता जातो का? नाही. म्हणजेच या हवामानाचा मानवी जीवनावर घनिष्ठ परिणाम होतो आणि त्यामुळे काय करत असतो? आपण आपल्या जीवनामध्ये चेंजेस करत असतो आणि या हवामानाचा आपण काय करतो असतो? विचार करूनच आपलं जीवन जगत असतो. आता हवेची अंगे कोणती कोणती आहेत? हवेची अंगे. तापमान. तापमान कशाला म्हणायचं? पृथ्वीच्या पृष्ठभागास सूर्यापासून उष्णता मिळते. या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. तापलेल्या पृष्ठभागाच्या सानिध्यामुळे जवळची हवा तापते. त्यानंतर हवेचे वरचे थर सुद्धा क्रमाक्रमाने तापतात. आपल्याला सूर्यापासून उष्णता मिळते, उष्णतेमुळे जमीन तापते, जमीन तापले आपल्याला उन्हाळ्यामध्ये हे सरस जाणवतं. जमीन तापले की आपल्याला काय होते? हवा सुद्धा गरम लागते, म्हणजेच हवेतलं तापमान वाढतं आणि कधी कधी ते हवा सूर्याची जर समजा उष्णता नसेल तर हवा थंड राहते की नाही, जमीन तापत नाही. पाऊस पडलेला असेल तर अजून थंड वारं सुटतं आणि त्याच्यामुळे हवेतली थंडाई जाणवते आपल्याला. म्हणजे अशा हवेमध्ये चेंज असतात. पण तापमान म्हणजे काय? तर सूर्याच्या उष्णतेमुळे काय होते? जमिनीचा पृष्ठभाग तापतो. त्यामुळे जमिनीचा पृष्ठभाग तापल्यामुळे हवा सुद्धा तापत जाते आणि वरचे क्रमाक्रमाने हवेतील थर सुद्धा तापत जातात. त्यामुळे समुद्र सपाटीपासून जसे उंच जाऊ तसे हवेचे तापमान कमी होते. अशाच प्रकारे साधारणपणे विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे तापमान कमी होत गेल्याचे सुद्धा आढळते. विषुववृत्तापासून आपण विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त याचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. विषुववृत्तापासून आपण दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवाकडे जसं जाऊ तसं दोन्ही ध्रुवांकडे तापमान आपल्याला कमी कमी होत गेलेले दिसून येते. आता दुसरा आहे हवेचा दाब म्हणजेच वायुदाब. हवेला वजन असते त्यामुळे हवेचा दाब निर्माण होतो. हवा वजनदार आहे त्यामुळे हवेला काय होतो? दाब निर्माण होतो. हवेच्या दाबाला वायुदाब सुद्धा म्हणतात. वातावरणाच्या सर्वात खालच्या थरावर त्यावरील हवेचा दाब पडतो. त्यामुळे
त्यामुळे हवेची घनता वाढते. वातावरणातील सर्वात खालच्या स्तरावर हवेचा दाब पडतो आणि त्यामुळे काय होतं, हवेची घनता वाढते. आणि पृथ्वीच्या पृष्ठभागालगतचा वायुदाब जास्त असतो. उंचीनुसार तो कमी कमी होत जातो आणि झाला ऊर्ध्व, यालाच ऊर्ध्व असे सुद्धा म्हणतात. तापमानातील फरकामुळे देखील वायुदाबात बदल होत असतात. तापमानात जसा बदल होत जाईल तसं हवेच्या वायुदाबात सुद्धा बदल होत असतो. हे बदल क्षितिज समांतर विशेष पडतात. त्यामुळे हवेचे वाऱ्यात रूपांतर झाले किंवा होते. पुढचा आहे वारा. आपण पाहतोय हवेची अंगे किंवा अंगे. जास्त वायुदाबाकडून कमी वायुदाबाकडे हवा क्षितिज समांतर वाहू लागते, त्यालाच वारा असे म्हणतात. आपण एखाद्या वेळेस खूप पाऊस येत असेल किंवा एखाद्या वेळेस खूप वारं सुटलं असेल तर आपण म्हणतो की खूप हवा सुटली, खूप वारं सुटले. तर वारा कशाला म्हणायचं? जास्त वायुदाबाकडून कमी वायुदाबाकडे हवा क्षितिज समांतर वाहते, त्याला वारा म्हणतात. आता वायुदाब आपण शिकलो आहे की नाही. तर या वायुदाबाकडून जास्त वायुदाब, हवेचा दाब पडला की काय होतं, वायुदाब तयार होतो. हवेदाब मग या जास्त वायुदाबाकडून कमी वायुदाबाकडे जेव्हा हवा वाहू लागते त्याला काय म्हणतात, वारे म्हणतात. कमी व जास्त वायुदाबातील फरकानुसार वाऱ्याचा वेग ठरतो आणि वायुदाबातील कमी व जास्त याच्या फरकानुसार वायुदाबाचा काय ठरतो, वेग ठरतो. वातावरणात बाष्प असते. जेव्हा हवेत बाष्प जास्त असते तेव्हा हवा दमट असते. बघा, जास्त हवेत बाष्प असेल तेव्हा हवा दमट असते. आणि वातावरणातील दमटपणास आर्द्रता असं सुद्धा म्हणतात. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण तापमानावर अवलंबून असते व जास्त तापमानाच्या हवेमध्ये जास्त बाष्प असू शकते. म्हणजेच वायुदाबावरती हवामान सुद्धा आपलं अवलंबून आहे, वारा अवलंबून आहे, आर्द्रता सुद्धा आपला अवलंबून आहे. आर्द्रता काय तर वातावरणात बाष्प असते आणि हवेचा दाब जास्त असतो. ही हवा दमट असते. वातावरणातील दमटपणास आर्द्रता असे म्हणतात. म्हणजे जेव्हा वातावरणामध्ये किंवा जेव्हा हवेमध्ये बाष्प असतं आणि तेव्हा हवा कशी असते, दमट असते, तेव्हा त्या हवेतील दमटपणास काय म्हणतात, आर्द्रता म्हणतात. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण तापमानावर अवलंबून असते आणि जास्त तापमानाच्या हवेचे जास्त बाष्प असू शकते. वृष्टी म्हणजे काय तर हवेतील बाष्पाचे पाणी किंवा हिम यात होणारे रूपांतर, ते पुन्हा पृथ्वीवर येणे यास वृष्टी म्हणतात. पाऊस, हिम, गारा इत्यादी वृष्टीची रूपे आहेत. म्हणजेच हवेतील बाष्पाचे किंवा पाण्याचे हिम यात होणारे रूपांतर, म्हणजेच हवेमध्ये जे बाष्पाचं पाणी बनतं त्या पाण्याचं हिम यात होणारं रूपांतर. हिम म्हणजेच काय, बर्फ, यामध्ये होणारं रूपांतर व ते पुन्हा पृथ्वीवर येणं. म्हणजेच हवेची आपण माहिती आहे पाऊस कसा पडतो, पाण्याची वाफ होते, ते आकाशात जाते, त्यांना थंड हवा लागते, त्या थंड हवा लागल्यानंतर त्याचा काय होतो, पाऊस पडतो हे की नाही. आणि त्या पावसाचं परत पाणी होतं. म्हणजेच हवेतील बाष्पाचं काय होतं, पाणी होतं, त्याचे हिम तयार होतात. हिमचं नंतर काय होतं, नंतर तेच पृथ्वीवर येऊन पाणी होतं, म्हणून त्याला काय म्हणतात, हिम किंवा वृष्टी म्हणतात. त्याला हिम, पाऊस, गारा इत्यादी वृष्टीची रूपं आहेत. हवा कशी आहे हे त्या वेळेनुसार सांगता येते. तर हवामान दीर्घकालीन परिस्थितीनुसार सांगता येतात. हवा आपल्याला लगेच सांगता येते, थंड आहे का, उष्ण आहे का, दमट आहे का, कोरडी आहे. पण हवामान आपल्याला त्या परिस्थितीचा अभ्यास करूनच सांगता येते. म्हणजे सहजपणे आपण हवामान लगेच नाही सांगू शकत. हवेत सतत बदल होत असतो व तो सहजपणे जाणवतो. हवेमध्ये होणारे बदल आपल्याला माहिती आहेत. कधी कधी आपल्याला कडक ऊन पडलं की गरम होत आहे की नाही, हवा सुद्धा गरम लागते. म्हणजेच तापमान वाढलेलं असतं, हवेची आर्द्रता वाढलेली, म्हणजेच हवा दमट असते हे सुद्धा आपल्याला कळतं, तेव्हा आर्द्रता वाढलेली असते. म्हणजेच हवेतील बदल आपल्याला स्पष्टपणे जाणवतात आणि सहजासहजी ओळखता सुद्धा येतात. हवामानातील बदल दीर्घकाळाने होतात व ते सहज समजणारे नसतात. पण हवामानातील बदल हे आपल्याला दीर्घकालीन असतात, ते वेळ लागतो समजायला आणि जाणवायला सुद्धा. अक्षवृत्तीय स्थान, समुद्र सपाटीपासूनची उंची, समुद्र सान्निध्य, सागरी प्रवाह हे घटक हवामानावर परिणाम करतात. शिवाय पर्वतरांगा, जमिनीचा प्रकार आणि स्थानिक वारे इत्यादी घटकांचा देखील त्या प्रदेशातील हवामानावरती परिणाम होत
असतो. म्हणजे या सर्व गोष्टींचा घटकांचा त्या हवामानावरती परिणाम होत असतो आणि म्हणून आपल्याला हवामान समजून घेण्यासाठी किंवा जाणवण्यासाठी वेळ लागतो किंवा ही दीर्घकालीन संकल्पना आहे. आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की एखाद्या ठिकाणच्या हवेत सतत बदल होत असतो, पण त्या ठिकाणच्या हवामानात सहसा फरक पडत नाही. म्हणजेच काय, हवामान सर्व ठिकाणी सारखे नसते. आपल्याला भारतात सुद्धा हवामान कोठे शीत, कोठे थंड, कोठे उष्ण, कोठे कोरडे असल्याचे सुद्धा माहिती आहे. कारण आपल्याला माहिती आहे हिमालय पर्वतावर बर्फ आहे, त्यामुळे तिकडं हवामान कसं असणार आहे, थंड आहे. तर दक्षिणेला कसं असणार आहे, उष्ण आहे, हे आपल्याला माहिती आहे. जसं राजस्थानला आपण म्हणतो की तिथं खूप उष्णता आहे, वाळवंट आहे. म्हणजे तसंच आपल्या प्रत्येक गावागावात, आपल्या परिसरात सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपल्याला चेंजेस झालेले आढळतात. आता हे माहिती आहे का, हवामानाचा परिणाम संपूर्ण सजीव सृष्टीवर विविध प्रकारे होत असतो. आपल्याला जसं हवामान आहे तसं आपल्याला राहावं लागतं. उदाहरणार्थ आपण पावसाळा, उन्हाळा, हिवाळा यानुसार तर वागतोच. त्याचप्रमाणे प्राण्यांना सुद्धा तसं राहावं लागतं किंवा प्रत्येक सजीव सृष्टीवर या हवामानाचा परिणाम होत असतो. म्हणजेच जसं हवामान चेंजेस होईल तसं आपलं म्हणजे आपलं अन्न असेल, आपला निवारा असेल किंवा आपलं जे संरक्षण आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल करावे लागतात. म्हणजेच आपण थंडीच्या दिवसात गरम अन्न खातो, तर उष्णतेच्या दिवसात थंड अन्न खातो, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे सर्वांना. तसंच प्राण्यांचं सुद्धा असतं. आता जरा डोकं चालवायचे. थंड हवेच्या प्रदेशात तुम्ही कोणते व्यवसाय कराल? आता तुम्हाला एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी पाठवले आणि तुम्हाला सांगितलं तिथं तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा, तर तुम्ही कोणता व्यवसाय कराल थंड हवेच्या ठिकाणी? थंड हवेच्या ठिकाणी आपण उबदार कपड्यांचा व्यवसाय करू शकतो. त्याच्यानंतर गरम पदार्थ बनवून खायला घालू शकतो, हा सुद्धा आपण व्यवसाय करू शकतो. त्याच प्रकारे किंवा तशाच प्रकारे उष्ण हवेच्या प्रदेशात कोणते व्यवसाय करता येईल आपल्याला? म्हणजे ज्या ठिकाणी उष्णता जास्त आहे किंवा उष्ण हवेचा प्रदेश आहे किंवा उन्हाळा चालू आहे कडक, तेव्हा सुद्धा आपल्यामध्ये सुद्धा आपल्या बिझनेसमध्ये चेंजेस असतात. तर कोणते व्यवसाय करता येतील आपल्याला? ज्या ठिकाणी कडक ऊन आहे त्या ठिकाणी आपल्याला थंड पेय ठेवता येतील, सुती व तलम कपडा ठेवता येईल, फॅन, AC, कूलर इत्यादी उपकरणांचा व्यवसाय करता येईल. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे व्यवसाय त्या प्रदेशाच्या हवामानानुसार किंवा हवेनुसार आपल्याला करता येत असतात. सो स्टुडंट्स, या लेसनमध्ये आपण हवा म्हणजे काय, हवामान म्हणजे काय, हवेची वेगवेगळी अंगे, तापमान, वारा, आर्द्रता, वृष्टी यांचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. तर सर्वांनी दिलेल्या नोट्स वाचायच्यात आणि होमवर्क कंप्लीट करायचं आहे. थँक्यू.